सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सिद्धिविनायक सभागृहाच्या ड्रॉइंगच्या हिशोबाने तळमजल्यावर 5 गाड्यांची पार्किंग आहे व पहिल्या माळ्यावर हॉल आहे आणि टॅरेज आहे। या 3 गोष्टी तिथे नमूद आहेत। सो कॉल्ड ट्रस्ट है जिसको आपने दिया, आप जाके बिल्डिंग का हालत देखिए, अपकीप एंड मेंटेनेंस है नहीं। तो अगर अपकीप एंड मेंटेनेंस करना है महापालिका को तो फिर ट्रस्ट का क्या काम है? सिर्फ पैसा बनाना? त्रास असा असतो, कार्यक्रम चालू असतात, अनेक गेट उघडा असतो, बाहेरच्या गाड्या भरमसाठ गाड्या येत असतात, इथे लहान मुलं खेळतात, ज्येष्ठ नागरिक फिरत असतात। इथे जनतेला जे काही आवश्यक म्हणून जे बांधलेलं सभागृह आहे ते कुठच्याही या आमच्या प्रभागातल्या लोकांना कुठेच कामाला येत नाही आहे। वाशी सेक्टर 9 ही मध्यमवर्गीय लोकांची वस्ती असलेले ठिकाण। या सेक्टरमध्ये धर्मवीर संभाजीराजे उद्यान हे एक प्रशस्त असे उद्यान आहे। या उद्यानाला लागूनच मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान आहे। या मैदानात पालिकेच्या माध्यमातून एक बहुउद्देशीय इमारत बांधण्यात आली आहे, ज्याला सिद्धिविनायक हॉल हे नाव देण्यात आले आहे। या हॉलच्या तळमजल्यावर एक स्टेज बांधण्यात आलाय व पहिल्या मजल्यावर सभागृह आणि वरती टेरेस अशी रचना या हॉलची आहे। परंतु आरटीआय कार्यकर्ता सुनील कारंडे यांनी असा आरोप लावलाय की त्यांना आरटीआयच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की या इमारतीच्या खालच्या मजल्यावर पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती, परंतु वास्तविकतेमध्ये या ठिकाणी स्टेजचे निर्माण करण्यात आले आहे, जे पूर्णपणे अनधिकृत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी फायर एक्झिट देखील नाही, असा खुलासाही त्यांनी केलाय। सिद्धिविनायक सभागृहाचा ड्रॉइंग पाहिला तर सिद्धिविनायक सभागृहाच्या ड्रॉइंगच्या हिशोबाने तळमजल्यावर 5 गाड्यांची पार्किंग आहे व पहिल्या माळ्यावर हॉल आहे आणि टॅरेज आहे। या 3 गोष्टी तिथे नमूद आहेत। पण ड्रॉइंग आता पाहिलं तर तळमजल्यावर असा कार पार्किंगची कुठलीही प्रयोजन नाही। तिथे हे आपला स्टेज बनवलेला आहे आणि स्टेजला शटर लावलेला आहे आणि ह्या वास्तूमध्ये नागरिकांसाठी आहे ना जो फायर एक्झिट हवा असतो तो नाही आहे। ह्या अशा त्रुट्या या हॉलमध्ये आहेत। पुढे त्यांनी असेही सांगितले की सदर हॉल हा एका ट्रस्टला देण्यात आला होता, परंतु करारनाम्याचा भंग केल्यामुळे 2 वर्षांसाठी त्यांच्याकडून हा हॉल काढून घेण्यात आला व आता पुन्हा हा हॉल त्याच ट्रस्टला देण्यात आलाय, असा खुलासाही त्यांनी केला। नवी मुंबई समरक्षक ट्रस्ट या ट्रस्टला देण्यात आलेला होता, परंतु त्यानंतर आम्ही त्या फॉलोअप केल्यानंतर आम्ही त्यांना पत्र दिलं की या संस्थेने करारनाम्याचा भंग केलेला आहे आणि त्यानंतर पत्र दिल्यानंतर तो हॉल त्यांच्याकडून काढून घेण्यात आला। 2 वर्ष हा हॉल वाशी विभाग कार्यालयामध्ये होता। आता हा हॉल आहे ना परत नवी मुंबई समरक्षक ट्रस्टला देण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ता रोहित मल्होत्रा यांनी या हॉलवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले। ये प्रोजेक्ट तो समझ ही नहीं आता ये किसके लिए बनाया हुआ है। ये तो ऐसा लगता है कि स्पेसिफिक इंडिविजुअल्स ने अपने लिए बनवाया और फिर बाद में अपने ही परिवार वालों को ट्रस्ट के फॉर्म में वो प्रॉपर्टी गिफ्ट कर दी। वो प्रोजेक्ट तो कभी किसी को समझ ही नहीं आया। इनफैक्ट इन प्रिंसिपल मेरे को किसी भी गार्डन या प्लेग्राउंड प्लॉट के ऊपर कोई भी स्ट्रक्चर होने से आपत्ति है। यहाँ पे तो कमाल है, यहाँ पे तो क्या किया है कि प्लेग्राउंड का
जो FSI है और जो गार्डन का FSI है उसको क्लब करके 1% यूज़ कर लिया है ना। अगर प्लेग्राउंड अलग है और गार्डन अलग है तो आपने दोनों को क्लब करके बिल्डिंग कैसे बनाई 1% यूज़ करके। और 1% ये जितने स्ट्रक्चर्स बने ये 1% बहुत क्वेश्चनेबल है, बिकॉज आप आगे की जगह, आप पीछे की इतनी जगह छोड़ते हैं, एक साइड की जगह छोड़ते हैं जो कि किसी काम की नहीं है, कोई यूटिलाइज नहीं कर सकता, तो इफेक्टिवली 2-3% ये जगह पूरी की पूरी वेस्ट हो जाती है। रोहित मल्होत्रा यांनी असेही सांगितले की सामान्य व्यक्तीला टेरेसवर साधे पावसाळी पत्रे टाकण्याची अनुमती नाही, परंतु या ठिकाणी तर चक्क मंडपच बांधला गेलाय। मग सामान्य नागरिकांसाठी वेगळे नियम का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। जो पीछे रहते हैं लोग, वो लोग कॉन्स्टेंटली कंप्लेन करते हैं कि वहाँ पे उनको बहुत आवाज़ आती है। अभी इमेजिन कीजिए ये जो प्लॉट है ये चारों तरफ से रेजिडेंशियल अपार्टमेंट्स हैं इसके अंदर, और आप उसके बीच में एक वर्चुअल कमर्शियल स्ट्रक्चर खड़े कर देते हैं। इसका कमर्शियल वैलिडिटी है। अगर आप अभी जाके देखें तो ऊपर पंडाल लगा हुआ है, टेरेस के ऊपर पंडाल, मतलब किसने इनको परमिशन दिया है टेरेस को कमर्शियली यूटिलाइज करने का? हम लोगों को एज सिटीजन्स तो परमिशन मिलता नहीं है महापालिका से, तो इन लोगों को किसने परमिशन दिया और कैसे ये लोग कर रहे हैं? रोहित मल्होत्रा यांनी असा देखील आरोप लावला की हा बहुउद्देशीय हॉल पालिकेच्या अधीन आहे। या हॉलचे निर्माण जनतेच्या कराच्या माध्यमातून करण्यात आले आहेत, तरी देखील लोकांकडून भरमसाठ भाडे घेतले जाते। ये प्रोजेक्ट कभी पब्लिक गुड के लिए यूज़ हुआ है? क्वेश्चनेबल है, क्योंकि कई साल पुरानी बात है। हम लोग सेंट्रल गवर्नमेंट की जितनी नई स्कीम्स लॉन्च थी, हम लोग सेंट्रल गवर्नमेंट के एक बॉडी है जो इन्फॉर्मेशन इसके बारे में देता है, हम उनको उनसे बातचीत की थी। उन्होंने कहा था आप हमें 2 दिन के लिए कोई जगह दिलवा दीजिए, हम सिटीजन्स को जितनी गवर्नमेंट ऑफ इंडिया की स्कीम्स हैं वो बताएंगे ताकि उनको बेनिफिट हो। वो हम जब वार्ड ऑफिसर के पास गए तब महेंद्र सिंह ठोके वार्ड ऑफिसर होते थे, तब उन्होंने हमको बताया कि साहब ये प्रॉपर्टी हमने एक ट्रस्ट को दी हुई है चलाने के लिए, आप उनसे बात कीजिए। जब हम ट्रस्ट के पास गए, हम उम्मीद कर रहे थे कि 500,000 रुपये लेंगे, हमको उन्होंने बोला 7,500 रुपये लेंगे। अब मेरे को चीज़ बताइए कि अगर वो प्रॉपर्टी इज़ ओन्ड बाय द गवर्नमेंट, फंडेड बाय द पीपल ऑफ द सिटी, व्हाई शुड वी पे फॉर गिविंग इन्फॉर्मेशन टू द पीपल ऑफ द सिटी? मतलब ये तो हद हो गई है कि मतलब हमको भला करने के लिए भी, अच्छा काम करने के लिए भी, गवर्नमेंट की स्कीम्स को लोगों को बताने के लिए एक प्राइवेट बॉडी को पैसा देंगे। पुढे त्यांनी असेही सांगितले की ही वास्तू ट्रस्टला देखभालीसाठी दिली आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून या इमारतीची डागडुजी देखील करण्यात येत नाही, त्यामुळे जागोजागी इमारतीचे प्लॅस्टर निखळले आहे। आता इमारतीची डागडुजी देखील करदात्यांच्या पैशातून करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आपने वो जो ट्रस्ट, सो कॉल्ड ट्रस्ट है जिसको आपने दिया, आप जाके बिल्डिंग का हालत देखिए, अपकीप एंड मेंटेनेंस है नहीं। तो अगर अपकीप एंड मेंटेनेंस करना है महापालिका को, तो फिर ट्रस्ट का क्या काम है? सिर्फ पैसा बनाना? द बिल्डिंग इज इन रूइंस, प्लास्टरिंग नहीं हुआ उसका इतने सालों से, और अगर ट्रस्ट चला रही है, अगर ट्रस्ट के कंट्रोल में है वो आपने ट्रस्ट को दिया हुआ है चलाने के लिए, तो अपकीप एंड मेंटेनेंस कौन करेगा? अपकीप एंड मेंटेनेंस टैक्स पेयर करेगा। फैंटास्टिक। रोहित मल्होत्रा यांनी असेही सांगितले की या उद्यानात थेट हॉल पर्यंत गाड्या येऊन उभ्या राहतात आणि म्हणून लोकांबरोबर आता पारदर्शक राहावे, असाही सल्ला त्यांनी दिला। प्लेग्राउंड की भी गाड़ी आ कैसे सकती है? आप मेरे को पहले बताइए। प्लेग्राउंड के अंदर आप स्ट्रक्चर बनाते हैं, आप उसके अंदर पार्किंग बनाते हैं, आप चाहते हैं कि गाड़ियाँ आपके प्लेग्राउंड प्लॉट के अंदर आए? मतलब ये तो हद हो गई है। मतलब द होल पर्पस, या तो फिर उसको डीम्ड कमर्शियल स्ट्रक्चर बनाइए ना। हम तो बोलते हैं भैया वो प्लेग्राउंड, लोगों से ट्रांसपेरेंसी रखिए, बोलिए वो कमर्शियल प्लॉट है, हम उसमें 15 मंजिल की बिल्डिंग बनाएंगे कमर्शियल यूज़ के लिए। बी एटलीस्ट ऑनेस्ट विद द टैक्स पेयर। ये हमारे पैसे से बनता है, ये कॉरपोरेटर का 1 रुपया नहीं लगता इसके अंदर, ये लोगों का पैसा है, ये लोगों का लैंड है, ये हमारे लिए है। वहाँ के सेक्टर 9 के जो लोग रहते हैं, ये प्लॉट उनके बच्चों के लिए बनाया गया था, उनके बुजुर्गों के बैठने के लिए बनाया गया था। ये प्लॉट किसी पर्सनल, किसी की संपत्ती नहीं है कि आपने जो दिल किया आप करते रहेंगे वहाँ पे। प्रभागातील नागरिकांनी देखील NMTVशी बोलताना सांगितले की जेव्हा या ठिकाणी कार्यक्रम असतो तेव्हा गेट उघडा ठेवला जातो आणि येथून 4 चाकी वाहनांना प्रवेश दिला जातो आणि त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास होत असतो। एकंदरीत इथे त्रास असा असतो, कार्यक्रम चालू असतात, अनेक गेट उघडा असतो, बाहेरच्या गाड्या भरमसाठ गाड्या येत असतात, इथे लहान मुलं खेळतात, ज्येष्ठ नागरिक फिरत असतात तिकडे, आणि सांगितलं कोण ऐकत नाही। गाड्या अशा म्हणजे जागा नसते एवढ्या गाड्या असतात, येण्या जाणं पब्लिक त्रास होतो, मुलांना त्रास होतो, सगळ्यांना लहान ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, तर हे योग्य नाही ना। सभागृह आहे, चालू आहे किंवा असायला पाहिजे, त्याच्यावर वादत नाही, पण असताना ही पण काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, खेळणारी मुलं, लोकांना त्रास होता कामा नये।
ची काळजी घ्यायला पाहिजे. वेळोवेळी असं सांगून बघून लक्ष देत नाही. आपले गेट नेहमीच उघडे असतात आणि भरमसाठ गाड्या येतात. आता ह्या कोविडच्या माध्यमातून जर पाहिलं तर आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते इतरत्र कुठेही न जाता ह्या गार्डनचा फायदा घेत असतात. पण म्हणजे एक आपल्या शरीराला चलन पाहिजे म्हणून जे फेरफटका मारतात त्यावेळेला इथे जे गाड्या बाहेरून येतात आणि प्रत्यक्षात त्या दरवाजाची चावीसुद्धा जो गेट बनवला आहे सुरक्षेचा गेट, त्या गेटची चावी कोणाकडे तरी दिली जाते आणि संपूर्णपणे आतमध्ये ह्या खेळाच्या मैदानामध्ये निव्वळ बाहेरच्या चारचाकी गाड्या वगैरे येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा खेळणाऱ्या मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास संभवतो. त्यांनी असाही आरोप लावला की या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून वाचनालय, कार्यशाळा असे उपक्रम राबवायला पाहिजे होते, परंतु प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी व्यापार सुरू आहे. तिथे समाजोपयोगी अशा वाचनालय किंवा अशा आणखीन काही गोष्टी किंवा कार्यशाळा वगैरे हे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्षात इथे व्यापार केला जातो या गोष्टीचा. आज जवळजवळ मला वाटतं साधारण एक हॉल घ्यायचा म्हटलं छोट्याशा कार्यक्रमाला तर 15,000 भाडं आकारलं जातं. प्रत्यक्षात आम्ही ज्या वेळेला सुरुवातीला पाहिलं तर त्यावेळेला ते भाडं साधारणपणे 1,000 रुपये वगैरे किंवा 800 रुपये असं आकारलं जात होतं. आणि आता प्रत्यक्षात जर पाहिलं तर ह्याचं व्यापारीकरणच सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे इथे जनतेला जे काही आवश्यक म्हणून जे बांधलेलं सभागृह आहे ते कुठच्याही या आमच्या प्रभागातल्या लोकांना कुठेच कामाला येत नाही आहे. तर त्यामुळे आणि इतर काही लग्न विधी वगैरे जे काय होतात तर त्याच्यामुळे आजूबाजूला शांततेचा भंग होतो आणि लोकांना त्रास जाणवतो त्या गोष्टीचा. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज.